हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत झटपट असे छोले. तर आज मी तुम्हाला खूपच लवकर अशी कुकरमध्ये आपण एका 3-4 शिट्टीमध्ये कशी आपण जी आहे ना छोलेची भाजी बनवू शकतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग चला आपण जे आहे छोल्याची भाजी आहे ना लगेच तशी झटपट. तर सर्वप्रथम जे आहे आपल्याला जे काही टोमॅटो आणि कांदा आहे ना तो व्यवस्थित असा बारीकसा चॉप करून घ्यायचा. त्यासाठी मी आधी इथे पोलपाट घेतलेला आहे. तर मी टोमॅटो आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित असा छानसा चॉप करून घेते. आणि चॉप करून झाल्यानंतर एकीकडे ना चहा पावडर जी आहे ना 1 कप पाण्यामध्ये मी छान अशी बॉईल करून घेते आणि मी ती गाळून घेणार आहे. त्यानंतर जे छोले आहेत ना मम्मीने रात्री भिजत ठेवले होते ते पण मी आता बघते छानपैकी असे फुलले आहेत. तर दुसरीकडे मी जे आहे आता इथे फोडणीची तयारी करते. तर मी तेलामध्ये ना तेजपत्ता, त्याच्यानंतर ना मोठी विलायची टाकणार आहे. मोठी विलायची आणि त्याचबरोबर जिरं टाकणार आहे अर्धा चमच. त्यानंतर जे 2 मोठे कांदे टाकणार आहे आणि ते छान असे फ्राय करून घेणार आहे तेलावरती. आणि मग जसे आपण कांदे व्यवस्थित फ्राय करून घेऊ ना त्यानंतर जे आलं लसूणची पेस्ट आहे ना ती मी या फोडणीमध्ये टाकणार आहे. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर जे 2 टोमॅटो होते ते ॲड करायचे आणि छानपैकी मिश्रण मिक्स करून घेऊया. त्यानंतर जे काही सुके मसाले जसे की तिखट, हळद, छोले मसाला, धनिया पावडर, थोडंसं आमचूर पावडर हे छान सगळे मसाले टाकून ना आपण जी गाळून घेतलं होतं ना चहाचं पाणी ते टाकायचं आणि छोले टाकायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये ना आपण मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर थोडासा आपण ना यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि सोडा टाकून झाल्यानंतर मी इथे ना 1 तांब्या जे पाणी टाकत आहे आणि छान अशी मी कुकर बंद करून देते आहे ज्याने की लवकर शिट्टी होईल. मग जशी आपण ना 2-3 शिट्टी घेऊ ना तर शिट्टी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले जी छोलेची भाजी आहे ती मस्तपैकी रेडी झालेली आहे. तर छोलेची भाजी झाल्यानंतर ती मी छान अशी वाटीमध्ये काढून घेते आणि ही तुम्ही पोळी भातासोबत खाऊ शकता. खूपच